विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर अनिल रामटेके, GS कॉमर्स कॉलेज वर्धा. आज आपण भारतीय अर्थव्यवस्था या विषयामध्ये भारताचा शोधनशेष इंडियाज बॅलन्स ऑफ पेमेंट या विषयावर चर्चा करणार आहोत. आपण बीकॉम 6 सेमिस्टरमध्ये भारतीय अर्थव्यवस्था या विषयामध्ये भारताचा शोधनशेष या टॉपिकमध्ये शोधनशेषाचा अर्थ, मिनिंग ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट, शोधनशेषाचा अर्थ, त्यानंतर शोधनशेषातील तुटीची किंवा वाढत्या संकटाची जबाबदार कारणे, शोधनशेषातील वाढत्या संकटाची जबाबदार कारणे याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर शोधनशेषातील तुटीच्या समस्येचे समाधान किंवा उपाययोजना याचा सुद्धा आपण इथे अभ्यास करणार आहोत. तर भारताचा शोधनशेष, कोणत्याही देशाच्या शोधनशेषाच्या परिस्थितीवरून देशाचे आर्थिक स्वास्थ्य कसे आहे याची पूर्ण कल्पना येऊ शकते. एखाद्या देशातील रहिवाशांचा इतर जगाबरोबर सर्व व्यवहाराचा सुव्यवस्थित लेखाजोखा म्हणजे शोधनशेष असे म्हटले जाते. या शोधनशेषामध्ये विशिष्ट वर्षात देशातील रहिवाशांनी केलेल्या वस्तू व सेवांच्या आयातीमुळे निर्माण झालेली देणी, तसेच भांडवल विदेशात पाठवल्यामुळे निर्माण होणारी देणी व इतर व्यवहारातून निर्माण झालेली देणी एका बाजूला, आणि वस्तू आणि सेवांच्या निर्यातीमुळे निर्माण होणारी घेणी, भांडवली आवक झाल्यामुळे निर्माण झालेली घेणी, तसेच इतर व्यवहारातून निर्माण झालेली घेणी दुसऱ्या बाजूला दर्शविण्यात आलेली असते. शोधनशेषाची संकल्पना व्यापार शेषाच्या संकल्पनेतून अधिक व्यापक तऱ्हेने आपण व्यक्त करू शकतो. व्यापार शेषामध्ये, बॅलन्स ऑफ ट्रेड मध्ये दृश्य वस्तूंच्या आयात निर्यातीचा समावेश होत असतो. अदृश्य म्हणजे सेवांच्या आयात निर्यातीत किमान आयात निर्यातीत निर्माण झालेल्या उत्पन्नाचा समावेश व्यापार शेषात होत नाही. अदृश्य म्हणजे सेवांच्या आयात निर्यातीत निर्माण झालेल्या उत्पन्नाचा समावेश व्यापार शेषामध्ये होत नाही. केवळ दृश्य वस्तूच्या आयात निर्यातीमुळे निर्माण होणाऱ्या देण्या घेण्याचा हिशेब ज्या पत्रकामध्ये ठेवला जातो त्याला व्यापार शेष असे म्हटले जाते. शोधनशेष त्याला व्यवहार तोल बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतात. यात दृश्य वस्तूच्या आयाती निर्याती व अदृश्य सेवा वस्तूच्या आयात निर्यातीचा समावेश होत असतो. शोधनशेषाचे 2 भागामध्ये वर्गीकरण केले जाते. चालू खाते, भांडवल खाते. चालू खात्यात दृश्य निर्याती आणि आयाती, वेगवेगळ्या सेवांच्या आयाती निर्यातीमधून निर्माण होणारी देणी घेणी, जसे बँकिंग, जहाज वाहतूक, विमा, प्रवास इत्यादी निर्माण होणारी देणी घेणी, आणि एकतर्फी देणी घेणी जसे देणग्या, अनुदाने, कर इत्यादीची देणी घेणी समाविष्ट होत असतात. दृश्य आयात निर्यातीत वस्तूंचा तर अदृश्य आयात निर्यातीत सेवांचा समावेश होत असतो. भांडवली खाते, देशाचे भांडवली व्यवहार तसेच कर्ज व गुंतवणूक इत्यादी बाबी समाविष्ट होत असतात. देशाच्या आंतरराष्ट्रीय वित्तीय परिस्थितीशी संबंधित आर्थिक व्यवहारामधून निर्माण होणारी देणी घेणी भांडवली खात्यात दर्शवली जाते. देशाचा शोधनशेष नेहमी संतुलित दर्शविला जात असतो. जर शोधनशेषामध्ये तूट होत असेल तर विदेशातून कर्ज घेऊन ती पूर्ण केली जाते व शोधनशेष हा संतुलित केला जात असतो. तर यामध्ये योजना काळातील भारताच्या शोधनशेषाची परिस्थिती वेगवेगळ्या योजना काळामध्ये प्रथम पंचवार्षिक योजनेपासून तर साधारणतः 12व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत आपल्याला आयात निर्यात कशा पद्धतीने केलेली आहे. तर 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2012 ते 2017 या दरम्यान
सुवर्ण आणि तेलाच्या पेट्रोल आयातीवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. सोन्याच्या आयातीवर 53.7 अब्ज डॉलर आणि तेलांच्या आयातीवर 169.3 अब्ज डॉलर खर्च करण्यात आले. हा एकूण खर्च आयात मूल्याच्या 45% दिसून येतो. त्यामुळे व्यापार शेषाच्या तुटीत वाढ झाली आहे. 2013-14 मध्ये चालू खात्यावरील तुटीत बरीच सुधारणा झाली आहे. त्याचे कारण म्हणजे सोने व चांदीच्या आयात मध्ये झालेली घट दिसून येते. 2014-15 मध्ये आयात व निर्यात या दोन्ही मध्ये घट झाली दिसून येते. आयातीमध्ये घट होण्याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात वस्तूच्या विशेषतः तेलाच्या किमतीमध्ये झालेली फार मोठ्या प्रमाणात घट होय. आणि निर्यातीमध्ये घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक वस्तूच्या मागणीमध्ये झालेली घट होय. दुसरीकडे अदृश्य निर्यातीपासून मिळणाऱ्या उत्पन्नात काही प्रमाणात वाढ झाली आहे. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम असा झाला की चालू खात्यावरील तूट कमी होऊन ती सकल देशी उत्पादनाच्या जीडीपीच्या 1.4% झाली आणि तुटीची ही टक्केवारी समाधानकारक समजली जाते. 2015-16 मध्ये विदेशी मुद्रा भंडारामध्ये 17.9 दशलक्ष डॉलरची वाढ झाली दिसून येते. आता हे मुद्रा भंडार 10 ते 11 महिन्यापर्यंतच्या आयातीकरिता पुरेसे समजले जाते. याचप्रमाणे शोधन शेषातील तुटीची किंवा वाढत्या संकटाची जबाबदार कारणे कोणती या संदर्भात आपण विचार करूया. शोधन शेषातील वाढत्या संकटाची कारणे. वाढत्या संकटाची जबाबदार कारणे खालील प्रमाणे आहे. पहिलं कारण आहे आयात उदारीकरण. भारतातील आयात उदारीकरणाचे धोरण या संकटाची तीव्रता वाढविण्यास जबाबदार आहे. भारतात आयात उदारीकरणाची सुरुवात 1980 पासून म्हणजे त्यावेळेचे जे पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या काळापासून झाली होती. आयातीवरील नियंत्रणे शिथिल झाल्यामुळे आयात वाढून आयात बिल वाढले आणि विशेषतः 1985च्या निर्यात आयात धोरणापासून एक्झिम आयात सुद्धा वाढत गेली. नंबर 2 विद्यमान प्रचंड आयात आधार. शोधन शेषातील प्रचंड तुटीला विद्यमान प्रचंड आयात आधार देखील जबाबदार दिसून येते. वस्तुतः 7व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात निर्यात 18.7% वाढलेली होती, तर हा दर आयातीमधील वाढीच्या 16.8% या वार्षिक दरापेक्षा देखील जास्त होता. परंतु मुळातच आयातीची मात्रा एवढी प्रचंड वाढली होती की निर्यात वाढूनही ती वाढत्या आयातीचे देणे फेडू शकत नव्हती. नंबर 3 औद्योगिकरणासाठी प्रचंड आयात. भारतात औद्योगिकरणासाठी मोठ्या प्रमाणात भांडवली वस्तू, तंत्रज्ञानाच्या सेवा, कच्चा माल विदेशातून मोठ्या प्रमाणात आयात करण्यात आला आहे. म्हणजेच भारताचे औद्योगिकरण आयात गहन बनले आणि या आयाती समाजातील उच्चभ्रू लोकांच्या उपभोगातील वस्तूंचे जसे मोटार गाड्या, रंगीत टीव्ही, फ्रीज, व्हीसीआर, दुचाकी वाहने इत्यादीचे उत्पादन करण्यात आले. कम्प्युटर वगैरे इत्यादीची उत्पादन करण्यात आले. डॉलरच्या मूल्यामध्ये वाढ. भारतीय रुपयाचे प्रथम अवमूल्यन 1949 ला करण्यात आले होते. नंतर 1987 पासून डॉलरचे भारतीय रुपयातील मूल्य फार मोठ्या वेगाने वाढू लागले. 1987 मध्ये ते 12.82 रुपये प्रति डॉलर होते. एप्रिल 1991 मध्ये 20.64 रुपये प्रति डॉलर पर्यंत वाढले. 1914 मध्ये 61 रुपये प्रति डॉलर पर्यंत वाढलेले होते आणि 2019-20 मध्ये जवळपास 75 रुपये प्रति डॉलर पर्यंत वाढलेले दिसले. 2014 मध्ये 61 रुपये प्रति डॉलर पर्यंत वाढ झालेली होती, तर 2019 मध्ये पर्यंत 72 ते 75 रुपयापर्यंत वाढ झालेली आहे असे दिसून येते.
डॉलरच्या रुपयातील या वाढत्या मूल्यामुळे आयातीचे रुपयातील मूल्य प्रचंड वाढलेले आहे. नंबर 5, आखाती युद्ध. आखाती युद्ध 1990-91 मध्ये आखाती युद्ध देखील भारताच्या शोधनशेषातील संकटाला जबाबदार दिसून येते. या युद्धामुळे जागतिक बाजारात पेट्रोलियम पदार्थाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्यामुळे भारतात अलीकडच्या काळात पेट्रोलियम पदार्थाची मोठी मागणी वाढली आहे. कारण दुचाकी आणि चारचाकी स्वयंचलित वाहनाची संख्या अत्यंत मोठ्या प्रमाणावर वाढली दिसून येते आणि रेल्वेमध्ये डिझेलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्यामुळे भारतात या पदार्थाची मागणी जवळजवळ अलौकिक झाली आहे. त्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागत असल्यामुळे आयात बिल प्रचंड प्रमाणात वाढले दिसून येते. अदृश्य खात्यातील आवक घटली. अदृश्य खात्यातील आवक घटली आहे. अदृश्य निर्यातीच्या माध्यमातून भारताला जी जेनी प्राप्त होत होती त्याची मात्र अलीकडच्या काळात घटली असल्यामुळे शोधनशेषातील तूट प्रचंड वाढली आहे. नंबर 7, राजकीय अस्थिरता. राजकीय अस्थिरता 1990च्या दशकातील भारतातील राजकीय अस्थिरता देखील शोधनशेषातील संकटाला जबाबदार दिसून येते. या संकटात भारतात मुद्रास्फीतीचा दर 2 अंकी झाला होता. एवढेच नव्हे तर अंदाजपत्रकातील राजकोषीय तूट बरीच वाढलेली होती. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेतील आंतरराष्ट्रीय विश्वास घटला. त्यामुळे व्यापारी कर्ज घटली आणि अनिवासी भारतीयांच्या ठेवीचे भारतातून पलायन होऊ लागले. त्यामुळे भारताला 1991-92 मध्ये आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीकडून 1.2 अब्ज डॉलरचे कर्ज घ्यावे लागले आणि आता 1.3 अब्ज डॉलर सुरक्षित निधी बाहेर काढावा लागला. निर्यात वृद्धी निराशाजनक निर्यात वृद्धी. आयात उदारीकरणाच्या नीतीनंतर आयात मोठ्या प्रमाणावर वाढली, परंतु भारताच्या निर्यातीमधील वाढ फारशी समाधानकारक नव्हती. वस्तुतः 1991-92 या वर्षात डॉलरच्या रूपातील निर्यात मागच्या वर्षाच्या तुलनेत घटलेली होती. भारत रशियात मोठ्या प्रमाणावर निर्यात करीत होता. भारत रशियामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यात करीत होता. परंतु याच वर्षात रशियन गणराज्यातून अनेक देश फुटून निघाल्यामुळे त्याचा भारताच्या निर्यातीवर विपरीत परिणाम झाला. भारतात 6व्या पंचवार्षिक योजनेच्या काळापासून ते जे शोधनशेषाचे संकट निर्माण झाले त्याचा वरील कारणे फार मोठी जबाबदार दिसून येतात. या प्रकारची कारणे जबाबदार दिसून येतात. थँक्यू.